नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कविता माझी मैत्रीण। तर आता मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? दोन मैत्रिणी हसत आहे। बरोबर, हसत आहे। आपण पण आपल्या मैत्रिणी सोबत हसतो की नाही, गप्पा करतो, छान छान एकमेकींना गोष्टी शेअर करतो। तर आता या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? डॉल। डॉलला मराठीत आपण काय म्हणतो? बाहुली। बाहुली। मग आता मला सांगा, तू तुझ्या मैत्रिणीसोबत काय करते? बाहुली सोबत खेळायला आवडतं का तुला? हो, मला तिच्यासोबत घर घर खेळायला आवडते। मला तिच्यासोबत तिची केस करायला आवडते। केस करायला आवडतात। हो, मला पण आवडतात बाहुलीचे केस करायला, खेळायला। मग आपण अशीच एक कविता बघणार आहोत सुंदर या डॉलवरती, जिचं नाव आहे माझी मैत्रीण। आता माझ्या पाठोपाठ कविता म्हणायची आहे। चला, बाहुली माझी बार्बी डॉल, बाहुली माझी बार्बी डॉल, मॅक्सी तिची सुंदर लाल, मॅक्सी तिची सुंदर लाल, निळे डोळे गुलाबी गाल, निळे डोळे गुलाबी गाल, लांब केस मोठे कपाळ, लांब केस मोठे कपाळ, चालते ती कशी डौलात, चालते ती कशी डौलात, करते सनाच तालात, करते सणाच तालात, नखरे करते खाण्यात, नखरे करते खाण्यात, नाही खात वरण भात, नाही खात वरण भात, हसते ती सर्वांशी गोड, हसते ती सर्वांची गोड, खायला नको गोडधोड, खायला नको गोडधोड, पाटी देता तिच्या हातात, पाटी देतात तिच्या हातात, ठेवून देई दप्तरात, ठेवून देई दप्तरात, खेळे माझ्याशी घर घर, खेळे माझ्याशी घर घर, बोलते संगे खरोखर, बोलते संगे खरोखर, बाहुली नाही माझं खेळणं, बाहुली नाही माझं खेळणं, आहे माझी आहे माझी खरी मैत्रीण। खरी मैत्रीण। अरे वा, आता या कवितेचा आपण अर्थ बघूया। आता बघा, बाहुली माझी बार्बी डॉल, मॅक्सी तिची सुंदर लाल, म्हणजे आता आपण सगळ्यांनी इंग्लिशमध्ये पर्सॉनिफिकेशन बघितलेलं आहे। पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, की एखादी गोष्ट आपण ती सत्यात आहे असं समजतो, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात चेतन गुणोक्ती अलंकार। तर मग या चेतन गुणोक्ती अलंकारावर आधारित ही कविता आहे, ज्यामध्ये आपल्याला काय वाटतं, की एखादी गोष्ट सजीव आहे असं समजून आपण विचार करायला लागतो। एखादी निर्जीव वस्तू, असंच एखादं उदाहरण माहिती आहे तुम्हाला, की फुलराणी, फुलराणीचं एक उदाहरण आहे। छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहतो डोकावून, तो रविकर का गोजिरवाणा आवडला मुच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी। म्हणजेच काय, की एक कळी आहे आणि ती सूर्याला पाहून उमलते। तर हे एक पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। अशीच ही कविता आहे माझी मैत्रीण, ज्यामध्ये एका बाहुलीचं वर्णन केलेलं आहे आणि ती बाहुली सजीव आहे असं या कवितेतल्या मुलीला वाटतं। आता या कवितेच्या लेखिका आहे मृण्मयी लिमये। बाहुली माझी बार्बी डॉल, मॅक्सी तिची सुंदर लाल, मॅक्सी म्हणजे घातलेला ड्रेस, त्याला आपण स्कर्ट सुद्धा म्हणतो। आता या बाहुलीने बघा लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे, तर मग मॅक्सी म्हणजेच माझ्या बार्बी डॉलची मॅक्सी जी आहे ती सुंदर आहे, म्हणजेच लाल रंगाची सुंदर आहे। निळे डोळे, डोळे, डोळा एक वचन आणि अनेक वचन डोळे, तिचे डोळे निळे आहेत, गाल गुलाबी आहेत, लांब केस मोठे कपाळ, माझ्या बाहुलीचे केस लांब आहेत, मोठे कपाळ आहे, म्हणजेच तिचे फोरहेड जे आहे ते मोठे आहे, चालते ती कशी डौलात, म्हणजेच एखाद्या बाहुलीला आपण जेव्हा चावी भरतो तेव्हा ती कशी रिदममध्ये चालते, त्यामुळे इथे म्हटलेलं आहे चालते ती कशी डौलात, करते सनाच तालात, ताल म्हणजे रिदम,
म्हणजे ती नाच म्हणजे डान्स, डान्स सुद्धा ती एका तालामध्ये करते, एका रिदममध्ये करते. आणि खाण्यामध्ये खूप नखरे करते खाण्यात. आपण पण नखरे करतो. जेव्हा आपल्याला एखादी भाजी आवडत नाही तेव्हा आपण सुद्धा नखरे करतो, मम्मी मुझे ये सब्जी पसंद नहीं है. तशीच माझी बाहुली सुद्धा आहे, ती वरण भात खात नाही. हसते ती सर्वांशी गोड, खायला नको गोडधोड. ती सर्वांशी सुंदर हसते. गोड, गोड म्हणजे स्वीट. खायला नको गोडधोड. गोडधोड हा काय आहे? जोड शब्द आहे. हिंदीमध्ये आपण म्हणतो ना मीठा विठा. मीठा विठा म्हणजे गोडधोड. एखाद्या शब्दाला आपण परत जोड शब्द वापरतो. हम बोलते हैं ना, तुम्हें कुछ पढ़ाई वढ़ाई है कि नहीं. पढ़ाई के साथ में हम वढ़ाई बोलते हैं. मीठा विठा, मीठा के साथ विठा. तसंच मराठीमध्ये सुद्धा जोड शब्द आहेत, त्याला आपण म्हणतो गोडधोड. गोडधोड म्हणजे स्वीट म्हणजेच मिठाई. पाटी देता तिच्या हातात. पाटी म्हणजे स्लेट. पाटी देता तिच्या हातात, ठेवून देई दप्तरात. दफ्तर म्हणजे स्कूल बैग. उसके जब हाथ में हम स्लेट देते हैं, यानी मैं जब उसके हाथ में स्लेट देती हूँ तो वो क्या करती है? स्कूल बैग में रख देती है. खेळे माझ्याशी घर घर. ती माझ्याशी घर घर खेळते. घर घर म्हणजे आपण लहानपणी आपण सगळ्यांनी घर 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 खेळलेलं आहे. घर घर म्हणजे काय की छोटे छोटे चमचे, छोट्या छोट्या वाट्या. आपल्याला लहानपणी आपण खेळायचो ना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. खेळे माझ्याशी घर घर. बोलते संगे खरोखर. म्हणजेच माझ्या संगे, संग म्हणजे सोबत, माझ्यासोबत ती खरोखर बोलते. बाहुली नाही माझं खेळणं. म्हणजे जी बाहुली आहे ती माझं खेळणं नाही, यानी वो मेरा खिलौना नहीं, तो वो मेरी एक बेस्ट फ्रेंड आहे माझी खरी मैत्रीण. म्हणजेच ती माझी खरी मैत्रीण आहे. खरी मैत्रीण याने पक्की मैत्रीण, बेस्ट फ्रेंड. आता बघा, बाहुली माझी बार्बी डॉल, मॅक्सी तिची सुंदर लाल. आता या कवितेमध्ये खूप विशेषणयुक्त शब्द आलेले आहेत. म्हणजेच काय की ॲडजेक्टिव्ह. आता सुंदर, सुंदर म्हणजे छान. डोळे निळे, निळे इज अ ॲडजेक्टिव्ह. गुलाबी गाल, गुलाबी इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. लांब केस म्हणजे तिचे केस लांब आहेत, याने उसके बाल बहुत लंबे लंबे है. मोठे कपाळ म्हणजेच तिचे जे फोrehead आहे ते मोठे आहे, म्हणजेच मोठे. डौलात, सुंदर, गुलाबी, निळे हे सगळे काय आहे? विशेषणयुक्त शब्द आहेत. तर आता बघा, जो मेरी डॉल है वो कैसी है? वो बहुत सुंदर है. वो मेरी सबसे बेस्ट फ्रेंड है. और उसने जो ड्रेस पहना है वो रेड रंग का है और बहुत प्यारा है. उसकी आंखें नीले रंग की है. उसके गाल गुलाबी है. उसके बाल बहुत लंबे लंबे हैं और उसका फोrehead जो है वो बहुत बड़ा है. वो जब चलती है तो एक रिदम में चलती है. वो बहुत प्यारा सा डांस भी करती है. और खाने में वो बहुत नखरे करती है. उसको जब भी दाल चावल देते हैं तो वो खाने के लिए मना कर देती है. सबके साथ प्यार से हंसती है. हंसते ती सर्वांशी गोड, खायला नको गोडधोड. गोडधोड यानी उसको मीठी चीज़ें पसंद नहीं है. उसके हाथ में मैं जब स्लेट देती हूँ, म्हणजेच पाटी देता तिच्या हातात. पाटी म्हणजे स्लेट. जब मैं उसके हाथ में स्लेट देती हूँ तो वो क्या करती है? ठेवून देई, ठेवून देने यानी रख देना. दफ्तर, दफ्तर म्हणजे स्कूल बैग. स्कूल बैग में वो रख देती है. माझ्याशी ती घर घर खेळते. खेळे माझ्याशी घर घर, बोलते संगे खरोखर, यानी मेरे साथ में सच में बात करती है, ऐसा मुझे फील होता है. इसीलिए बोला है कि वो मेरी डॉल नहीं, यानी वो मेरी बाहुली नहीं, तो मेरी बेस्ट फ्रेंड है. म्हणजेच ती बाहुली माझं खेळणं नाही, तर ती माझी खरी मैत्रीण आहे. आता या कवितेतील कठीण शब्द आपण बघूया. डोळे, डोळे म्हणजे नयन. समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स. विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड. समानार्थी शब्द डोळे, नयन, छान, सुंदर, गोड, मिष्ट, सर्व, सगळे, संग, सोबत, हात, हस्त, घर, गृह, सदन, आलय, मैत्रीण, सखी, सावकाश,
संथपणे किंवा हळू. सुंदर कुरूप. आता बघतोय आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड. सुंदर याने ब्युटिफुल. सुंदर कुरूप. आधी नंतर. आधी म्हणजे पहिले आणि नंतर याने बाद में. चविष्ट. चविष्ट याने टेस्टी. चविष्ट बेचव. मित्र शत्रू म्हणजेच मित्र मैत्रीण. जेंडर चेंज आपण करतो मित्र मैत्रीण, तर मित्रचा अपोजिट वर्ड आहे शत्रू म्हणजेच एनिमी. खूप कमी. लिंग बदला. मुलगा मुलगी. मुलगा इज अ बॉय. मुलगी म्हणजे स्त्रीलिंग. मुलगा मुलगी. आई बाबा. आई म्हणजे मम्मी, बाबा म्हणजे फादर. मित्र मैत्रीण. वचन बदला. दप्तर. दप्तर म्हणजे स्कूल बॅग. दप्तर दप्तरे. मैत्रीण मैत्रिणी. एक मैत्रीण अनेक मैत्रिणी. डोळा डोळे. बाहुली बाहुल्या. पाटी. पाटी पाट्या. घर घरे. खेळणं खेळणी म्हणजेच एक खेळणं आणि अनेक खेळणी. आपण म्हणतो ना माझ्याकडे अनेक खेळणी आहेत. आता कवितेतील विशेषणयुक्त शब्द कुठले बघितले आपण? सुंदर, लाल, गुलाबी, निळे, लांब. लांब याने लंबा. मोठे. तालात. तालात याने रिदम में. गोड. गोड म्हणजे स्वीट. खरी. खरी याने सच में. आता बघूया प्रश्न. माझी मैत्रीण या कवितेच्या लेखिका कोण आहेत? तर माझी मैत्रीण या कवितेच्या लेखिका सौ मृण्मयी लिमये आहेत. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर माझी मैत्रीण या कवितेत बार्बी डॉलचे वर्णन केले आहे. बाहुलीने काय घातले आहे? बाहुलीने सुंदर लाल रंगाची मॅक्सी घातलेली आहे किंवा सुंदर लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. सुंदर लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. आता त्यानंतर बघा बाहुलीचे डोळे कोणत्या रंगाचे आहे? बाहुलीचे डोळे निळ्या रंगाचे आहे. निळ्या म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. निळ्या हे काय आहे? निळा रंग. विशेषणयुक्त शब्द. गुलाबी रंगाचे काय आहे? बाहुलीचे गाल गुलाबी रंगाचे आहे. बार्बीचे केस कसे आहेत? तर बार्बीचे केस लांब आहेत. बार्बीचे कपाळ कसे आहे? बार्बीचे कपाळ कसे आहे? मोठे आहे. त्यानंतर बाहुली कशी चालते? बाहुली डौलात चालते. बाहुली कशासाठी नखरे करते? बाहुली खाण्यासाठी नखरे करते. बाहुली कशी हसते? हसते किंवा हसते पण आपण म्हणू शकतो, कारण मराठी ही जी भाषा है यानी मराठी ये जो लैंग्वेज है ये बहुत अगर हम डिस्टेंस क्रॉस करते हैं तो बहुत सारे वर्ड अलग अलग हो जाते हैं. जैसे कि लास्ट टाइम मैंने आपको बोला था कि कोल्हापूरकडे लोक काय बोलतात? खाल्लं की, घेतलं की. तशा प्रकारे हसते हा शब्द पण आपण वापरू शकतो आणि हसते हा शब्द सुद्धा आपण वापरू शकतो. बाहुली कशी हसते? बाहुली सर्वांशी गोड हसते. बाहुली नाच कशी करते? नाच म्हणजे डान्स. तर बाहुली तालात नाच करते. बाहुलीच्या हातात पाटी दिल्यावरती काय करते? तर बाहुलीच्या हातात आपण जेव्हा पाटी म्हणजे स्लेट जेव्हा देतो तेव्हा ती पाटी दप्तरात ठेवते याने रख देना. दप्तर म्हणजे स्कूल बॅग. कवितेतील मुलीला बाहुली काय वाटते? तर या कवितेतील मुलीला बाहुली काय वाटते? बाहुली खेळणं नाही वाटत, तर बाहुली तिला तिची खरी मैत्रीण वाटते. आता गृहपाठ बघा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझी मैत्रीण किंवा माझा मित्र या विषयावर 7 ते 8 ओळी लिहा. म्हणजेच माझी मैत्रीण या टॉपिक वरती 7 ते 8 ओळी. ओळ म्हणजे लाईन लिहायची. आता इथे बघा आवडती. आता आपण इथे मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव घालून आपण 7 ते 8 ओळी लिहायच्या आहे. आवडती जसं माझा आवडता मित्र, मग त्याचं नाव लिहायचं आहे. सोबत याने साथ में. जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला सोबत खेळायला आवडतं. गप्पा करणे याने साथ में बातचीत करना. पक्की मैत्रीण म्हणजे बेस्ट फ्रेंड. एकच शाळा याने
मैं और मेरे दोस्त की स्कूल एक ही है. आता या दिलेल्या शब्दांच्या म्हणजेच या शब्दांच्या त्याला आपण म्हणू मुद्दे, या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 7 ते 8 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत आणि स्वतःच्या मैत्रिणीचे नाव सुद्धा लिहायचे आहे. धन्यवाद.